मित्र हो, मागच्या काही काळापासून कुठलीही निवडणूक झाली आणि या निवडणुकीचा निकाल आला की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतात, विक्रमी संख्येने निवडून येतात. अशा अनपेक्षित निकालाबाबत प्रत्येक राज्यामध्ये संशय घेतला जाऊ लागलेला आहे, शंका घेतल्या जाऊ लागलेल्या आहेत, आक्षेप आरोप हे सुद्धा सगळं सुरू असतं. कारण जमिनीवर असणारं वास्तव वेगळं असतं आणि निवडणुकाचे निकाल मात्र वेगळे असतात. आणि यामुळं सामान्य माणूस सुद्धा प्रत्येक निवडणुकीच्या निकालानं अचंबित होत आलेला आहे. मतदार यादीतली नावं वगळण्यापासून मतदान यंत्रापर्यंत आणि त्यानंतर होणाऱ्या मतमोजणीपर्यंत प्रत्येक बाबतीत संशय असंशय आणि संशय. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील होत असतात. आणि मग अशा निकालाच्या विरोधामध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्याचं प्रमाण सुद्धा अलीकडे वाढलेलं दिसतंय. पण दुर्दैवानं तिथं सुद्धा योग्य वेळी न्याय मिळत नाही. म्हणजे तारीख पे तारीख चालत राहतं आणि अनपेक्षित इतका वेळ असा निघून जातो. पण अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टानं अवघ्या 5 दिवसात भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची आमदारकी घालवलेली आहे. कर्नाटकच्या श्रृंगेरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल सुप्रीम कोर्टानं पूर्णपणे बदलून टाकला. लोकशाहीचं अपहरण होऊ देणार नाही असं सांगत सुप्रीम कोर्टानं भारतीय जनता पक्षाचे आमदार D.N. जीवराज यांना घरी बसवलं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा विजय घोषित केलेला होता, पण सुप्रीम कोर्टानं त्यांना पराभूत ठरवलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी पराभूत घोषित केलेल्या काँग्रेसच्या T.D. राजेगौडा यांच्या गळ्यामध्ये सुप्रीम कोर्टानंच ही आमदारकीची माळ घातली. श्रृंगेरी विधानसभा मतदारसंघाच्या 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार T.D. राजेगौडा हे 201 मतांनी विजयी झालेले होते. त्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे पराभूत झाले ते D.N. जीवराज यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. हायकोर्टानं टपाली मताची पुन्हा मोजणी करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार मागच्या आठवड्यामध्ये मतमोजणी झाली, त्यामध्ये राजेगौडांचीच मतं कमी झाली. जीवराज यांना 692 आणि राजेगौडा यांना 569 टपाली मतं मिळाली होती. पुन्हा झालेल्या मतमोजणीमध्ये जीवराज यांना 690 आणि राजेगौडा यांना केवळ 314 मतं मिळाली. आणि मग भाजपाच्या जीवराज यांना विजयी घोषित केलं गेलं. त्यानुसार जीवराज यांनी अवघ्या 5 दिवसापूर्वीच आमदारकीची शपथ सुद्धा घेतलेली होती. दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजेगौडा यांनी हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं. हायकोर्टानं केवळ 279 अवैध टपाली मताची मोजणी करण्याचे आदेश दिले होते. पण बघा, निवडणूक अधिकाऱ्यांनी राजेगौडा यांना मिळालेल्या 562 वैध मतांची सुद्धा मोजणी केली. राजेगौडा यांचं हे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं त्यांना पुन्हा आमदारकी बहाल केली. वैध ठरलेल्या मतांची पुन्हा मोजणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचबरोबर वैध मताबाबत कसला वाद सुद्धा नव्हता ना. आणि नेमकं हे निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. शिवाय आम्ही लोकशाही हायजॅक करू देणार नाही असं सुद्धा कोर्टानं सुनावलं. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामध्ये काँग्रेसचे नेते राजेगौडा यांना अखेर दिलासा मिळाला. निवडणूक आयोगानं भाजपाच्या बाजूने दिलेला निकाल पूर्णपणे चुकीचा होता हेच न्यायालयामध्ये दिसून आलं. मग आता निवडणूक आयोगावर जे आक्षेप घेतले जातात, जे आरोप केले जातात, ते चुकीचे आहेत की बरोबर हे तुम्हीच सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.